नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त अशी सुकी बोंबलाची चटणी। तर त्यासाठी इथं आपण साहित्य घेतले। इथं मी 8 ते 9 असे छोटे आपण हे बोंबील एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत व्यवस्थितपणे। अगदी बारीक बोंबील आहे हा। इथं आपल्याला लागणार आहेत मिरच्या 20 ते 25 इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, तिखटच आहेत मिरच्या। इथं आपण लसूण घेतलेला आहे, जवळजवळ 20-25 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्यात। आपल्याला लागणार आहे 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि तेल। आज आपण चटणी करणार आहे। मस्त गॅसवर बोंबील भाजून आपण आज चटणी बनवते। तर छान असे आपण ही बोंबील आता इथं भाजून घेतलेत। गॅस बंद करते। बोंबील आता इथं आपण ताटात काढून घेऊया। त्या बोंबलामध्ये आपण पाणी ओतून ठेवूया, म्हणजे व्यवस्थितपणे छान भिजून निघतील। तोपर्यंत आपण इकडं मिरची लसूण तव्यावर थोडं तेल टाकून घेते मी। तेल टाकून आपण टाकूया मिरच्या, लसूण, आता लसूण आणि मिरच्या आपण जरा व्यवस्थित इथं तव्यावर तेलामध्ये टाकून घेतलं। हा पण गॅस आता मी बंद करते। तोपर्यंत आपण बोंबील स्वच्छ धुवून बोंबील आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण बोंबलातले काटे वगैरे काही काढून घेणार नाही आहे, कारण की चटणीमध्ये अख्खेच बोंबील टेचले जातं। फक्त आपण छोटे तुकडे करून घेऊया ह्याचे। खरं तर ही चटणी मस्त चुलीतच बोंबील भाजून केली जाते। मिक्सरच्या भांड्यात आपण बोंबील टाकून घेऊया पहिले। लसूण आणि मिरच्या आपण तळून घेतलेल्या आहेत त्या। आणि मस्त आता हे आपण मिक्सरवर काढून घेतो आहे। थोडंसं मीठ टाकून घेते। तर अशा पद्धतीने आपण ही मस्त बारीक करून घेतली। थोडीशी आता आपण इथे तवा तापायला ठेवला, तव्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेलात आपण थोडी हळद टाकून घेऊया। हळद गरम झाली तर लगेच आपण याची चटणी टाकून घेते। हा थांब, त्यात टाकते कोथिंबीर। आता हिला मस्त आपण 5 मिनिटं छान परतून घेऊया। अशा प्रकारे 5 मिनिटं झालेत। गॅस बंद केला आहे मी। आपली चटणी तयार झाली, मस्त झाली। काढून घेता येईल। तर मस्त आपली ही चटणी तयार झाली आहे। गॅसवर आपण मस्त बोंबील भाजून घेतले, अगदी गावाकडच्या पद्धतीने चटणी केली। ह्याच्याबरोबर माणूस 1 काय 2 पण भाकरी मस्त खाऊ शकतो सहजपणे। जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।